हॅलो. आज मला वाटतं सकाळी सगळ्यांच्या अगोदर आम्हीच आलो, मी आणि कथकचं. आणि तेव्हापासून मला बोलायला मिळेल, बोलायला वाट बघतोय. मला 4-5 तासानं माझा नंबर लागला, बरं वाटलं. आणि आता असं वाटायला लागलं की आणखी 2-4 तास तरी मी येणारच तुमचे. आपल्याला सवय लागली आता नाश्ता अजिबात उशिरानं, मग तर जेवण सुद्धा उशिरानंच घेऊया ना, म्हणजे जेवणाची वाट बघू नका. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, व्यासपीठावरच्या मान्यवरांनो, सुरुवातीला नव्हते पण नंतर आले आमचे निखिल सर, किरण सर, आमचा मनोज कदम मॅडम, या संस्थेच्या अध्यक्षा पंडित मॅडम, सगळे पदाधिकारी आणि सगळे समोर बसलेले तरुण मान्यवर, तुम्हा सगळ्यांना माझा सलाम, आदाब, नमस्कार. आज खरं म्हणजे तुमचे सगळे उत्फुल्ल चेहरे पाहून असं वाटतं की किती बोललो आणि किती नाही. पण माझ्या लक्षात आयडिया आली आयोजकांची की किती वेळ हातात धरून उभा राहशील तू माईक. शेवटी 5 मिनिटांना बसावंच लागेल. त्यासाठी स्टँडचा माईक दिला नाही. आयोजक इतके चांगले सुज्ञ आहेत की काय किती कौतुक करावं आणि किती नाही. म्हणजे माझ्या सोडा प्रत्येकाला 2 मिनिटं 3 वेळा बसा. तुम्ही माईक धराल पण मला धाक दाखवा, बस ना, अरे बस. त्यामुळे नको, माझा मी हा हात दुखला ह्या हातात धरले, हा हात दुखला ह्या हातात धरले, पण बोलणं सोडणार नाही. एवढ्या सगळ्यांना ऐकलंय म्हणजे काय उगीच नाही बोलत. माझी तपश्चर्या आहे. बोललो का एक शब्द तरी. आमचे किरण सर मध्ये मध्ये बोलायचे, मी नाही बोललो, अजिबात नाही बोललो. आहे की मनोजी बोलून गेला, सगळे बोलले, मीच एकटा राहिलोय फक्त, बस, बाकी काय. त्या मित्रांनो खरंच खूप बरं वाटलं या साहित्य संमेलनात येऊन. त्या संस्थेचं नावच असं आहे की पटकन हृदय गाठतं, मनस्पर्शी खलास, हृदयाच्या आरपार जातं ते नाव. इतकं कुठं सुचलं तुमचं नाव, इतकं सुंदर, कल्पना नाही. अतिशय सुंदर संस्थेचं नाव आहे आणि तुम्ही ह्या हृदयस्पर्शी भावनेनं इथे आलेला आहात सगळे. असं तुमचा व्हॉट्सअप ग्रुप चालवत आहात, त्यामुळे खरंच तुम्हा लोकांचं किती कौतुक करावं, किती अभिनंदन करावं. माझ्या पुढे प्रश्न आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवातच ही झोकात झाली की नाही. आमच्या मॅडमने एक सुंदर गीत सादर केलं. काय गीत होतं ते? साहित्याच्या अंगणी चमके मनस्पर्शीचा तार. इतकं सुंदर सुरुवातच झाली कार्यक्रमाची. मला वाटतं हे गीत आहे ते मनस्पर्शीचं बोधगीत व्हायला हरकत नाही. कोणी लिहिलंय? क्या बात आहे, क्या बात आहे. त्याची कविताही तशीच होती आणि गीतही इतकं सुरेख आहे, इतके सुरेख आहे की ते ह्या संस्थेचं बोधगीत व्हायला अजिबात हरकत नाही. असं त्यातही मनस्पर्शी साहित्याच्या अंगणी चमके मनस्पर्शीचा तारा, उत्कट आविष्कारा संगे बरसत येती धारा. मला वाटतं हे जे गीत आहे त्या गीताची गझल का होऊ नये, आहे की नाही. आणि त्यांनी गझल लिहायचं कबूल केले मला. आता हा मतला देतो तुम्हाला मॅडम आणि ह्याच्यावर गझल लिहा,
साहित्याचे अंगण सजले चमके मनस्पर्शीचा तारा. बघा कसा रिदम आला ह्याला लगेच है ना. साहित्याचे अंगण सजले चमके मनस्पर्शीचा तारा, उत्कट आविष्कारा संगे बरसत येती श्रावणधार. हा मतला दिला तुम्हाला, ह्याच्यावर तुमची गजल झाली पाहिजेत आणि ही गजल आपल्या मनस्पर्शीचं बोधगीत झालं पाहिजे. खूप सुंदर त्याची कल्पना इतकी सुरेख आहे की असे तारे चमकावेत. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की लगेच एक तारा चमकला, आमची छोटीशी चिमुरडी आली आणि ताऱ्यासारखी चमकून गेली. आणखीन काय हवं तुमच्या मनस्पर्शीच्या संस्थेचं हे फलित आहे, त्या संमेलनाचं फलित आहे की छोटीशी तारका आमच्यात आली आणि आम्हाला सगळ्यांना तिचा उजेड देऊन गेली. तिचं खूप 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 अभिनंदन, खूप अभिनंदन. काय तिचं नाव आहे? अद्विता. कशाला एवढं अवघड नाव ठेवायचं, मला उच्चारताच येईना ते. खूप सुंदर, खूप सुंदर. ही खरं मोठी अद्वैता, तू खूप मोठी कवयित्री होशील असे आणि आपल्या मराठीचं वैभव वाढवशील निश्चित. तिचं आणि तिच्या आईवडिलांचं सगळ्या कुटुंबियांचं मी कौतुक करतो. या बात खूप सुंदर, खूप सुंदर. मित्रांनो, आज कवी संमेलनी अतिशय झकास झालं. आमचे वक्ते छान बोलले, किरण मनोज हे सगळी मंडळी काही नेहमीची आहेत, मस्त छान बोलून जातात, काय काय सांगून जातात आपल्याला. आमच्या कदम मॅडमही चांगली प्रस्तावना केली, त्यांनी खूप सुंदर बोलले. मित्रांनो, आणि कवी संमेलनाचं नेहमीप्रमाणे रंगत जाणारं कवी संमेलन असतं. तिची सुरुवात पण कवी संमेलनाची आपली खूप झकास झाली आहे. आणि मग आईवर आली कविता तर मग आजोबावर पण आली पाहिजे. आजोबावर कविता आली. मी त्या मुलीला सांगितले की आता आजीवर लिही ना बाई, आजोबावरच फक्त कविता आहे, आजीवर पण लिही. आणि मग आमच्या कुलकर्णी मॅडम आल्या, त्यांनी हास्य कविता सादर केली. आपल्या सगळ्यांना भरपूर हसलं. समोर सगळे माझे परिचितच बसलेले असं समजतो. तसं आमचे कटकदौंड सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, आमच्या अशा शॉप मॅडम आहेत, खूप सगळे म्हणजे. आणि व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे एकमेकांचे असे अपरोक्ष आपण भेटलेलंच असतो कुठेतरी कुठेतरी. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे असे कसे परिचित वाटतं, ओळखीचे वाटतात. मित्रांनो, त्यानंतर या तिन्ही सांजवेळी ही कविता सादर झाली. खूप सुंदर कविता. आणि मग आलं नातं तुझं माझं. सगळे विषय बघा, सगळ्या कवींनी सगळे विषय असे हाताळलेत की मराठीचा कुठला विषयच बोलू नये, इतके सगळे विषय हाताळले. आणि मग आलं तू भेटशील तेव्हा हसतील काय डोळे. आमचा गझलकार मित्र, तू भेटशील तेव्हा हसतील काय डोळे. हसतील काय बाबा, तुला पाहुण्याच रडायला सुरुवात होते असं होऊन जातं. प्रेम इतकं भरून येतं. प्रियसीनं प्रियकरला पाहिलं की मन भरून येतं. नंतर समीप यावे इतके त्याने श्वासात गुंतावा. अरे केवढी तरल कल्पना. क्या बात आहे. समीप यावे इतके त्याने श्वासात गुंतावा. अतिशय अतिशय तरल. एका सिनेमात गाणं आहे काहीतरी असं की म्हणजे आपल्या दोघांमध्ये आता फुलाचं सुद्धा अंतर नको आणि श्वासाचंही अंतर नको. आता श्वासाचं अंतर काढल्यावर काय उरेल मला सांगा. आम्ही तसं नाही म्हटलेलं. समीप यावे इतके त्याने श्वासात गुंतावा. क्या बात. आणि आमचे कटकदौंड सर मग गझल सादर करतात. येताना तू नकळत एक न जाताना तू सांगून. आमच्या ग्रुपनं 50-60 कवींनी आमची ह्या ओळीवर गझल लिहिलेली आहे आणि सगळ्यांच्या अप्रतिम गझल झालेली आहे. एक गझलचं एक वेगळंच विश्व असतं, त्याच्यावर बोलूया आपण. अंतरी साठले वादळ शमू कसे सांगना. अतिशय सुरेख ही पण कविता झाली. कोंडलेल्या भावनांचा मार्ग झाला मोकळा. आपण कविता लिहितो म्हणजे दुसरं काय करतो, आपल्या कोंडलेल्या भावनांचा मार्गच आपल्या भावना सगळ्या मोकळ्या करतो, कोणाला तरी सांगून टाकतो आणि आपण मग रिते होऊन जातो. आणि रितेपणाचं मग एन्जॉय करतो रितेपणा. खूप सुंदर कविता. एकदा तिला खरं प्रेम करून दाखव.
अरे बाबा आम्ही खरंच करतो, आम्ही खरं नाही केलं तर ठेवेन का आम्हाला घरात ती? तरी सांगते ती एकदा तरी खरं प्रेम करून दाखव. बरं बाबा ठीक आहे, ह्या पुढे कान धरला खरंच प्रेम करेल. या बात आहे. माता भगिनी पत्नी रूपे तिची अनेक. तर स्त्रीची किती रूपं असतात, किती रूपं असतात. पुरुषाला सगळी रूपं नाही निभावता येत, आई मात्र सगळी रूपं निभावते. आईचं काय कौतुक करावं आणि काय अभिनंदन करावं. माता भगिनी काय, माता भगिनी पत्नी रूपे तिची अनेक. वा, माझ्यातल्या मुलीला अडवायचे कशाला. वा, सुंदर कल्पना. आम्ही हेच सांगतो, स्वतःला वृद्ध कधीच समजू नका. आपल्यातलं जे मूल पण आहे ते आपल्यात नेहमी जागतं ठेवा असं. आणि मग ती आम्ही सांगतो, हे तसंच सांगितलं की माझ्यातल्या मुलीला अडवायची कशाला, खेळू देणे तिला, बोलू देणे तिला. वा, या बात आहे. डोळे भरूनही तुला पाहण्या आतुरलेली राधा. क्या बात आहे, क्या बात आहे. डोळे भरूनही तुला पाहण्या आतुरलेली राधा. पूर्वीचे आपले पूर्वसूर्य आहेत ना, ते सगळे राधा कृष्ण राधा ह्याच्याच वर लिहायचे. आम्ही जर आता उघड वागड लिहायला लागलोय, आमचे प्रेम दाखवायला लागलोय. नाही तर पूर्वी प्रेम व्यक्त करायचं म्हणजे राधा आणि कृष्ण, उर्दूचे लैला आणि मजनू, ह्यापेक्षा पलीकडे जायचेच नाही. आता आम्ही जरा आणखी मोकळे झालेलो आहोत. आमचं स्वतःचं प्रेम आम्ही व्यक्त करायला लागलो. डोळे भरून तुला पाहण्या आतुरलेली राधा, कसं लिहित आहेत त्या. आणि आमच्या सोना जगताप मॅडमचं काय सांगावं. वा, या वेळा आत्ताच आम्ही पुण्याला 6 तारखेला साहित्य संमेलन त्यांनीच आयोजित केलं. अतिशय सुंदर झालं संमेलन. आणि त्या सांगतात काय, कवीचे अच्छा दिसतो शांत अथांग त्यात प्रतिबिंब कुठे. मनचक्षुतील सागरात असंख्य लाटा उसळतात. दिसतो शांत अथांग त्यात प्रतिबिंब कुठे दिसतात. खरंच समुद्रात पाहायला पण जाऊ नये, नाही तर आपण बुडण्याचीच भीती असते. आपल्या नदी भीती ठीक आहे, तयार ठीक आहे घ्या. पण कोणी कोणी पाहतं प्रेयसीच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब दिसतं का, हे पाहायला जातं. तर काय सांगायचं, काही पण करावं. कवी म्हणजे हुशार असतात भारी. कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. कोणीतरी विचारते प्रश्न, कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. खरं आपल्याला शब्दात नाही पकडता येत तिची जादू, ती कोण आहे किंवा तो कोण आहे, शब्दात नाही पकडता येत. अपूर्णतेचे शल्य मजला टोचत असते कधी कधी. आमचे देखील सर म्हणतात, अपूर्णतेचे शल्य मजला टोचत असते कधी कधी. त्याची अपूर्णता खरं म्हणजे त्याच्याकडे पाहिलं की ते अपूर्ण आहे तसं वाटतच नाही. एवढी मोठी संस्था चालवतात म्हणजे काही चेष्टा आहे. ते अपूर्ण आहे तसं वाटत नाही, उलट आमच्यापेक्षा भरभरून परमेश्वरानं त्यांना दिले असं वाटतं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मित्रांनो, मनस्पर्शी साहित्य परिवाराचं हे 3रं राज्यस्तरीय कवी संमेलन आज कांदिवलीला होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. याचे आयोजक आणि संस्थेचे पदाधिकारी मानसी पंडित, जयश्री शेळके, निखिल कोलते, राजेश नागुलवार, किरण मेहता, विनेता कदम, डॉक्टर मानसी पाटील, विजय काकडे, मनाली पंडित आणि आमच्या सोनाली जगताप मॅडम, या सर्वांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन. या व्हॉट्सअप ग्रुपच्या परिवाराला सुरुवात झाली 24 जुलै 19ला. गेल्या 5-6 वर्षात हा परिवार चांगलाच बहरला आहे. आत्तापर्यंत कल्याण आणि पुणे येथे याआधी राज्यस्तरीय कवी संमेलने यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. आणि हे 3रे संमेलनही तसेच बहारदार होणार आहे, यात काही शंका नाही. आणि माझी अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी आनंदी आहे. तुम्ही असाल आनंदी, मी ह्या संस्थेचं कौतुक करतो. हां बिलकुल हे बाई ना बात. हा परिवार तसा काव्य परिवार, काव्याला वाहून घेतलेला असा परिवार आहे.
अनेक काव्य विषयक स्पर्धा आजपर्यंत घेतल्या गेलेल्या आहेत. माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. प्रत्येकाच्या मनात भावभावना दाटलेल्या असतातच. त्या कोणाला तरी सांगण्याची उर्मी दाटून येत असते. अशा भावभावनांना कवितेत व्यक्त करणं हा त्यासाठीचा सोपा मार्ग. त्यासाठी आपली शब्दसंपदा भरपूर असावी लागते आणि त्यासाठी आपण भरपूर वाचन केलं पाहिजे. तसेच शुद्ध अशुद्धतेकडेही आणि व्याकरणाकडेही लक्ष द्यायला भरपूर लिहा आणि जेव्हा सुचेल तेव्हा तेव्हा ते लिहून ठेवा. जसं सुचेल तसं लिहा आणि मग त्याच्यावर सावकाश संस्कार करा. एकदा एखादा प्रसंग अंतःकरणाला जोडणारा असला की काव्य आपोआप निर्माण होतं. काव्यात भाव आणि रसाला मान आहे. कल्पनेच्या भराऱ्या म्हणजे बुद्धीचा खेळ. कल्पनेने विस्मय वाटला तरी हृदय हलत नाही. तसे विकृत व अभद्र कल्पना तर वर्ज्यच आणि त्याज्य होय. मनात स्पष्ट व यथार्थ भाव असला म्हणजे शब्द आपसूक सुचतात आणि यमकेही जुळतात. कवीने उपदेशकाचा आणि प्रचारकाचा आव कधीही आणू नये. केवलानंद हाच आपला उद्देश असावा. आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा हाच काव्याच्या निर्मितीमागील हेतू असावा. आपल्या निसर्गदत्त प्रतिभेला आपल्या व्यासंगाची जोड द्यावी. सत्यम शिवम सुंदरम अशीच आपली कला असावी. काव्याचे माध्यम शब्द. शब्द म्हणजे ध्वनी. त्याचा परिणाम प्रथम कानावर आणि मग मनावर होतो. माणसाला यमक आणि पालुपद जात्याच प्रिय. यमक आणि पालुपद पुन्हा पुन्हा कानावर पडले की त्यातून संगीताचा आभास होतो. गीताचा सुंदर मुखडा रसिकाच्या अंतःकरणाचा ताबा घेतो. अर्थात काव्य म्हणजे शब्दातील संगीत आणि संगीत म्हणजे स्वरातील काव्य. काही काळापूर्वी गझलने मराठी काव्य विश्वात हलकेच प्रवेश केला आणि कवी व रसिकांना आपलंसं केलं, आकर्षून घेतलं. आता तर तिनं काव्य विश्वाचं सारं आकाशच कापून टाकलं. कारण ती आहे कवितेची कविता. गझल हा तसा परकीय प्रकार असला तरी तो मराठीनं आत्मसात केला आहे. तो आता मराठी साहित्याचा एक जिव्हाळ्याचा भाग झाला आहे. कवी माधव जुलियान, सुरेश भट या दिग्गजांनी तिला मराठमोळं रूप दिलं. भट साहेबांनी तिचा प्रचार केला, प्रसार केला आणि गझलनवाद भीमराव पांचाळे सरांनी तिला जनमानसात पोचवली, रुजवली, लोकप्रिय केली. गझल म्हटलं की एक मोहक आकृती नजरेसमोर उभी राहते. कुणीही तिच्याकडे आकृष्ट व्हावं असंच तिचं रूप आकर्षक. आता गझल हा एक नुसता काव्य प्रकार राहिलेला नाही, तर ती काव्य आणि साहित्य प्रांतातली सम्राज्ञी झाली आहे. ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं वर्णन तिच्या बाबतीत करता येईल. तिनं कवी आणि रसिकांच्या काळजाचा प्रदेश केव्हाच कापून टाकलाय आणि आता ती अधिराज्य गाजवणार आहे. कारण रसिकांचे लक्ष वेधून घेतो तो तिच्यातला चटकदारपणा. आता काही शेर बघा. तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, अन तुला विसरायचे. इसको बोलते हैं गझल. अरे का गप्प सगळं एवढं सांगते मगापासून गझलेचं कौतुक. शिखरावरी सुखाच्या जाता मला, शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले, खचली उमेद त्यांचे मी पाय हो. इथे ठाण्याची संस्था आहे काय कला, हां ललित कला मंच. त्या संस्थेनं हा शेर त्यांचं बोधवाक्य म्हणून घेतलं आहे की शिखरावरी सुखाच्या जाता मला न आली, खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो. तुम्ही लोक तरी दुसरं काय करतात? सगळ्या नवोदित कवींना जमा केले सगळ्या साहित्यिकांना आणि त्यांना पाठबळ देतात, लिहा
लिहा लिहा, आपल्या मराठीचा प्रचार करा, प्रसार करा, जनमानसात चांगली रुजू दे. त्यासाठी तुम्ही हेच करताय की तुम्ही पायमोट झालेले आहात तुम्ही सगळ्या ह्या साहित्यिकांचे. आणि मगाशी यांनी सांगितलं मनोज सरांनी की अमृताची, अक्षयाची, अक्षरांची पालखी, गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी. गझल गच्च ओल्या भावनांची पालखी असते गझल. म्हणून तुम्ही गझलेकडे वाढायलाच पाहिजे, गझल घ्यायलाच पाहिजे, असं माझी मनापासून इच्छा आहे. मित्रांनो, गझल आपल्याला शुद्धलेखन शिकवते. ती जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्व मराठी भाषिक आहोत, त्यामुळे आपल्यातील प्रत्येकाला मराठी शुद्ध बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि शुद्ध भाषेत संवाद करता आला पाहिजे. मराठी भाषा आता आपली जबाबदारी आहे. आम्ही जे आपल्या महाराष्ट्रातले नाही, बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना सांगतो की तुम्ही मराठी लिहा. त्याने विचारलं तुला येतं का मराठीत, आपण काय उत्तर देणार त्याला? ते मराठी माणसं, ते महाराष्ट्रातली माणसं, आणि तुम्हाला तेच नाही मराठीने आम्हाला लागली शिकवायला. त्यासाठी आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. असं मग त्यासाठी आपला मराठी व्याकरणावर सुद्धा पूर्ण अधिकार पाहिजे. व्याकरण शुद्ध लिहिलं पाहिजे, व्याकरण शुद्ध बोललंच पाहिजे. आता आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे की मित्रांनो, सांगायला अतिशय दुःखाची बाब सांगते मी तुम्हाला की व्हॉट्सअपचे मेसेज वाचावेशी वाटत नाही. इतकी अशुद्ध असतात ते की काही विचारायलाच नाही. त्याला कळतं आपण जाऊ चलत आहे आणि न बाणातला काढणार तर दुसरी वेळेला देणार तिथे येत नाही लवकर झालं त्यानंतर चाललं. असं चलताय म्हणून काही पण व्हॉट्सअपवर टाकलं जातं, ते आपण वाचतो आणि मग आपल्याला अशी भीती वाटते की माझं मराठी बिघडेल की काय. असं जर वाटलं तर कोण मराठी ते व्हॉट्सअपवर, आणि आपला तो ग्रुप व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. म्हणजे आता सगळ्यात मोठी जबाबदारी कोणावर असेल ती तुमच्या ग्रुपवर आहे, मनस्पर्शी ग्रुपवर आहे. आपण जे टाकू ते शुद्धच असलं पाहिजे. आपण जे बोलू ते शुद्धच असलं पाहिजे. मराठीचे काही जास्त व्याकरणाचे नियम नाही आहेत, सगळे नियम काढून टाकलेत नवीन शिक्षण मंडळाने. आणि फक्त 18 नियम फक्त ठेवलेले आहेत मराठीसाठी. आता 18 नियम म्हटलं की आपण रोज उठून ते 18 नियम पाठ करायला लागलो, हाताखालून गेले की आपलं मराठी बिघडू शकतं काय? आपण शुद्ध मराठी लिहू शकू की नाही लिहू शकणार? फक्त 18 नियम आहेत त्या व्याकरणाचे, आणि ते जर आमचे पाठ असले तर आम्ही तर शिकून तर दुसऱ्यांना सुद्धा शिकू शकू की हे मराठी असं लिहायचं असतं, मराठी असं बोलायचं असतं. मित्रांनो, पूर्वी अनुस्वार सगळ्या शब्दांवर द्यायचे बहुतेक. कसं ते अनुस्वार सगळे काढून टाकले नवीन शिक्षण मंडळ. आता फक्त उच्चारित अनुस्वार ठेवले. आंबा, चिंच अशी उच्चारित फक्त अनुस्वार तुम्ही द्या, बाकीचे अनुस्वार काढून टाका. आपण पारगाव गाव लिहिलं की गाव अनुस्वार कशासाठी? तो उच्चारला जातोय का? एव्हा, तेव्हा, केव्हा अनुस्वार काढून टाका. तर गरज नाही त्या असे अनुस्वार सगळे काढून टाकले. हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यासाठी ते 18 नियम तुम्ही पाठ केले पाहिजे. दुसरी गोष्ट, मराठीतला एकाक्षरी शब्द जो आहे, एकाक्षरी शब्द तो नेहमी दीर्घ असतो. हा व्याकरणाचा नियम. एकाक्षरी शब्द म्हणजे कुठला? मी, ती, तू, जी, की हे सगळे एकाक्षरी शब्द आहेत. हे नेहमी दीर्घच असतात. कधी कधी आपण वाचतो तू ऱ्हस्व काढला तर त्या मुलाला शिक्षक मार्क देईल का सांगा? मी पण ऱ्हस्व पहिल्यांदा की आपण ऱ्हस्व काढायचो आणि दीर्घ पण काढायचो, अलाउड होतं. आता की फक्त दीर्घच हवं असा नियम आहे.
हे नियम अपवाद म्हणून एकाक्षरी शब्द म्हणजे व, आणि व शब्द हा मराठीतला नाहीच आहे. तो मराठी भाषेनं घेतलाय. तो कुठल्या अरबीकडनं हा व घेतलेला आहे. अरबी भाषेतला व आपण व घेतला, त्यामुळं तो वच राहतो. तो फक्त एक मात्रेचा शब्द, गझलच्या नियमाप्रमाणे एक ऱ्हस्व शब्द. पुन्हा आणि या अर्थानं आपण कधी कधी नी वापरतो. तो नी सुद्धा कधी दीर्घ होत नाही, तो सुद्धा ऱ्हस्व. हे दोन अपवाद सोडले की बाकी सगळे एकाक्षरी शब्द हे दीर्घ असतात. हे आपल्याला कळायलाच पाहिजे, कारण आपल्याला इतरांना का मराठी शिकवावं लागणार आहे. आणि गझल आपल्याला शुद्ध लेखन शिकवतो. मराठी कविता तुम्ही लिहिता सगळ्यात, आपण पाहिल्या कविता सगळ्या. कविता एक सद्ग्रहिणी आहे, सुग्रण आहे. कविता म्हणजे एक सुग्रण घरा. ती अशी आहे की त्या गृहिणीला काही आनंद द्यावं जबाबदार माणसानं, आणि तिनं ते करून त्यांना वाढावं. जसं मग गवार चालते, कोबी चालते, फ्लावर चालते, काय पण द्या तिला, ती मस्त भाजी बनवून तुम्हाला देणार. ॲक्सेप्ट करते, ती सुग्रण आहे. आणि गझल म्हणजे संपरात. ती अशी तशी गृहिणी नव्हे. ती मागेल तो शब्द तिला द्यावा लागतो. ती सांगेल ती आणून द्यावं लागतं, तरी ती तुम्हाला वाटणार नाही. ते स्वीकारणारच नाही. तुमचं किचनमध्ये येऊच देणार नाही तुम्हाला, यांच्यासारखे गेले तर. आणि खारट रवा खायलाच लागणार नाही. ती सम्राज्ञी आहे, त्यामुळं तिला जी हुजूर आपण म्हणावं लागतं. आणि तिला जे वाटेल तसं. मला 10 मात्रांचा शब्द इथे दे, आपण 10 मात्रांचा शब्द द्यायचा. 4 मात्रांचा शब्द पाहिजे असं, आणि त्याचा लगक्रम असा पाहिजे. त्याच्या लगक्रमचा तिला शब्द द्यावा लागतो, आणि मग गझल पूर्ण होते. हे गझलचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, एखाद्या छोट्या मुलीला विचारलं किंवा मुलाला विचारलं, इंग्रजी बाराखडी मान बघ, ती ए पासून झेडपर्यंत फटकन म्हणून. आपल्या मॅट्रिकच्या पोराला विचारलं की बाबा मराठी मुळाक्षरं म्हणून दाखव बरं, आहेत काय ते बघा काय, अजिबात येत नाहीत. पण आपण मराठीवर एवढं प्रेम करतो आणि सांगता आमची मराठी आहे, तुम्ही पण मराठी बोललं पाहिजे. कुठल्या आधारावर? काय येतं तुम्हाला मराठीचं सांगा? किती शिकलात तुम्ही मराठी? ज्याची त्याची मुलं इंग्लिश मिडियमच आहेत, आणि त्यामुळं मराठी शाळा बंद पडत आहेत, तरी आपल्याला काही वाटत नाही. जाऊ दे, आमचे पोरं आपल्या इंग्लिश शाळेत शिकतात. ही एवढी जर आस्था मराठीबद्दल असेल तर काय बोलायचं. आम्ही पण मराठीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही मराठी गझल सगळ्या महाराष्ट्रात जाऊन कानाकोपऱ्यात मराठी गझल प्रसिद्ध केली, लोकांना लिहायला लावली. आज 400-500 मराठी गझल लिहिणारे माझे शिष्य सगळ्या महाराष्ट्रात आहेत. लिहा, मराठी लिहा. मराठी तुम्हाला शुद्ध लेखन ॲटोमॅटिक शिकवते, मग तुम्ही शिकलं पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आता तुम्ही कविता म्हणून खूप लिहिल्या. कवितेचं आव्हान स्वीकारलं तुम्ही. कविता सुद्धा काही सोपी गोष्ट नाही, साधी सोपी नाही. कोणी लिहावी आपले मराठी कविता लिहावी असं नसतं. खूप प्रयत्नपूर्वक तुम्ही ते यश मिळवलं. तुम्ही आता 10वी झाली, आता 11वीत प्रवेश कधी करणार की नाही तुम्ही? पण 10वीतच राहणार बस. आता जे मिळेल ते काम करू. आता पुढे यायला पाहिजे. आव्हान म्हणून गझल स्वीकारली पाहिजे. मी गझल लिहिणारच, आणि आपलं संस्थेचं 4थं संमेलन जेव्हा होईल ते गझल संमेलन झालं पाहिजे. कुठे लक्ष निखिल, जबाबदारी वाढली आहे तर तुझी. 4थं संमेलन आपलं गझल संमेलन झालं पाहिजे. लक्षात घे. ह्या आव्हान म्हणून गझल लिहा. मराठीचा प्रचार करण्यासाठी किंवा मराठीचा प्रसार करण्यासाठी गझल लिहा. मराठी लोकात भिनावी. गझल एक अद्वितीय रचना आहे. गझल म्हणजे काय? गझल म्हणजे कुण्या रूपवतीचे लयबद्ध बदलण्यास.
गझल म्हणजे कुण्या रूपवतीचे लयबद्ध पदन्यास, गझल म्हणजे जखमी गळ्या फुलांचा हव्यास, गझल म्हणजे आकाशीच्या विद्युल्लतेचा ध्यास, गझल म्हणजे कवी कुलगुरू कालिदास वाल्मिकी व्यास. ही आहे गझल. त्यामुळे ती आपल्याला यायला हवी. गझलेची गोडी बघा बघा, ते गीत आपण ऐकलं, गीत त्यांनी वाचून दाखवलं, छान गाऊन दाखवलं, मस्त दाखवलं, पण आणखीन त्याला गझल मध्ये गेलं की कसा रिदम येतो. कारण गझलेचं सगळं वृत्तबद्ध असतं, वृत्ताशिवाय गझल होत नाही. आणि एकाच वृत्तात ती संपूर्ण गझल आपल्याला घ्यावी लागते. असं आता वृत्त कसं होतं तुम्हाला गुरु लघु माहिती आहे का? आहे माहिती. ह्या बात आहे. आपल्या 12 खडीतली 3 अक्षरं फक्त लघु आहे, म्हणजे ह्रस्व, आणि बाकीची 9 अक्षर आहेत ती गुरु अक्षर आहे. म्हणजे लघु अक्षराला 1 रुपया तर गुरु अक्षराला 2 रुपये किंमत. असं आहे. लघु अक्षराला 1 मात्रा तर गुरु अक्षराला 2 मात्रा. आता ते लघुगुरु वृत्त लिहायचं म्हटलं तर मग प्रॉब्लेम येतो. मग आपण काय करायचं, बीजगणितासारखं लघु म्हणजे र आणि गुरु म्हणजे ना असं रूप द्यायचं त्याला. मग रणा म्हणता येतं. मेनका गझल आहे 19 मात्रांची. नार नाना नार नाना नार ना, नार नाना नार नाना 14 नार ना 15. मेनका वृत्त झालं. ह्या वृत्ताचा लघुक्रम सुद्धा तसाच असला पाहिजे. गुरु लघु गुरु लघु गुरु 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 लघु गुरु गुरु नार नाना नार नाना नार ना. हा त्या शब्दांचा लघुक्रम सुद्धा आपल्याला गझल शिकवते की असा लघुक्रम असला पाहिजे. अच्छा, मग त्या लघुक्रमामध्ये गझल कशी होईल सांगा बरं. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. ह्या लघुक्रमामध्ये गझल अशी होऊ शकते. मेनका वृत्त, आता ह्याच्यातली गझल आम्हालाही हास्य गझल लिहिता येते बरं. नुसतं हास्य कविता लिहिणाऱ्यांनी फार हे करू नये आमच्या समोर. ही गझल बघा. मेनका वृत्त नार नाना नार नाना नार ना 19 मात्रा. गाव मित्राचेच ते नेमके, गाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. मी मला माहीत होतो कोण तो, मी मला माहीत होतो कोण तो, आव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. शेवटी तोट्यात विकले मी मला, शेवटी तोट्यात विकले मी मला, भाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, आता काय काफ्या काय येईल सांगा, डाव भाव. प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, काफ्या सांगा. ताव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते. उर्दू संमेलनात असं ऐकायला येते की लोक काठ्या बोलतात. आमचे पण श्रोते काही कमी रसिक नाही आहेत. आता हा शेवटचा काफ्या मात्र तुम्ही बोलायचा शेवटच्या शिराचा. पाय
पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, नाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. काळी गजलेचे माझं काय असतं ते. तर मित्रांनो, आता ही गुरु लघुत सांगितलं, पुन्हा काही बारकावे आहेत त्याच्यात. जसं आता क पहिले वेलांटी की पहिला उकार कु हे 3 अक्षरं लघु झाली, त्यांना एक मात्रा र. आता मध्ये हा शब्द आहे, मध्ये मग तर रस्वच काढतो ना, आणि धे ध य आणि त्याला मात्रा मध्ये. आता मध्येच्या मात्रा कशा मोजायच्या? हा, मच्या पण 2 मात्रा आणि धेच्या पण 2 मात्रा, म्हणजे 4 मात्रांचा शब्द झाला. तसंच पुन्हा ह्याच्या मात्रा किती झाल्या? एक्झॅक्टली. कारण धे व म व त्या धेचा जोर आला, त्याच्या 2 मात्रा करून गेला. पुन्हा नाचा जोर प वर येत नाही, प ह्रस्व आहे, म्हणजे त्याला एकच मात्रा राहिली ती. हे पण बारकावे शिकून घ्यायला पाहिजेत आणि गझल आपल्याला शिकवते. मित्रांनो, तुम्ही गझल लिहा, खूप छान छान विषय तुम्ही आज हाताळले, रेतमिक रचना तुम्ही सादर केलेली आहे. मग हे आव्हान म्हणून स्वीकारायचं आणि गझल लिहायची सुरुवात करायची, आहे की नाही? तर आपण मराठी जबाबदारीनं बोलायला पाहिजे, जबाबदारीने लिहायला पाहिजे. ज्ञानाच्या संवेदनांच्या आणि जाणीवांच्या कक्षा रुंदावत असताना त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम, जी भाषा, तिचा विकास व समृद्धी लक्षणीय स्वरूपात भाषिक शुद्धतेच्या आणि व्याकरणाच्या अंगाने दिसायला. तुझे काम चालू भाषा उपयोगाची नाही, संपर्काचे मुख्य साधन भाषा. तेवढे उद्दिष्ट सफल झाले की मराठी भाषेचे काम संपले असा आणि एवढाच आपला दृष्टिकोन राहता कामा नये. आपण तर सर्व साहित्यिक आहोत. आपण समाज माध्यमात, संकेतस्थळ, व्हॉट्सअप, मेसेज आणि आपण जे काही लिहितो आणि बोलतो याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आपण स्वतःमध्ये सुधारणा घडून लोकांकरता मार्गदर्शक व्हायला हवं. मराठी शुद्ध लेखनाचे नियम तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. त्यात आणखीन फरक आहे की आपली प्रमाण भाषा वेगळी आणि व्यवहाराची भाषा वेगळी, हाही फरक आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या मराठीच्या प्राध्यापकांना बोर्डवर लिहिलं अस कस झा. त्याला वाचून दाखवा हे आम्हाला सांगितलं. अस कस झा, अस्कस झाल लिहिलंय, अस्कस झाल असं काही मराठीत आहे का? नाही ना. मग हे शुद्ध लिहिण्यासाठी वाक्य काय करायला लागेल आपल्याला? असं सवर अनुस्वार द्या, कसं सवर अनुस्वार द्या, झालं लवर अनुस्वार द्या, टिंब द्या. आता तुम्ही बरोबर वाचू शकाल की असं कसं झालं. आता बरोबर त्याचं वाक्य बरोबर झाल्याचा अर्थ बरोबर झाला. आपण त्या टिंबाचा विचारच करत नाही. लक्षात ठेवा, आपण कवितेत ग हा शब्द वापरतो, तो खरा मराठी शब्द काय आहे? तो घे. गेच वापरायला हवा. जर तुम्हाला मराठी ग वापरायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर नुकता टिंब द्यायला हवं, तर तो ग. आणि मगाशी सांगितलं की 2 अपवाद शिवाय तिसरा मराठीत एकाक्षरी शब्द रस्व नाहीये. ग सुद्धा दीर्घ शब्द आहे, कारण ग नुसता लिहिलं त्याच्यावर टिंब द्यायचा असतो आणि त्याचा उच्चार घे असा असेल तर मग ठीक आहे.
त्यासाठी आपण बरेच लोक वापरतात ग, म्हणजे एक रस्व वापरतोय अशा रीतीने ग वापरतात, जसे वापरायला नाही पाहिजे, ठीक आहे. तर हा अनुस्वार, हा टिंब पण आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे प्रमाण भाषेत बोलणं लिहिणं वेगळं असे कसे झाले, आणि बोली भाषेत असं कसं झालं. बोली भाषा आपल्या जवळची आहे, पण ती लिहिताना हे असं शुद्ध लिहिलं पाहिजे, नाहीतर अस्कस झाल काय करणार आपल्याला. मित्रांनो, मला एक दिवस पुरायचं नाही, माझं शर्ट कोणीतरी ओढतंय असं लक्षात येतंय ना. तर त्यामुळं आपण एक दिवसभराची मस्त कार्यशाळा मुंबईलाच घेऊया, आणि तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचंय त्या मराठी काय, मग दिवसभर तुम्ही काय लिहिलंय, ते कसं चुकीचं आहे किंवा कसं बरोबर आहे ह्याची चर्चा करूया, तुमच्या गजला ऐकूया, गझल म्हणून काय लिहिलंय ते आपण तिथे सर्वांसमोर सांगूया असं. आणि निश्चितपणे तुम्ही गझल लिहायला, आता मला 2-4 लोक भेटले इथे आल्या आम्हाला गझल शिकायची, म्हटलं ठीक आहे ना, आम्ही तयार आहोत. आता एका पायावर नाही उभं राहतं, 2 पायावर तयार आहोत. केव्हाही या, घरी या, फोन करा, फोनवर मार्गदर्शन घ्या. गझल म्हटलं की आपला जीव की प्राण, आपण अर्ध्या रात्री उठून त्याला मार्गदर्शन करणार, काही हरकत. तर एक गझलची ख्याती आहे. गझल म्हणजे मित्रांनो, गझल म्हणजे तुमच्या जिवंत काळजाचा ठोका असतो. त्यामुळं त्याला गझल कसा पकडायचा, आपलं काळीज कसं जिवंत ठेवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं मी आणखीन एक गझल, आणखीन एखादी गझल पेश करतो मी. आणि गझल म्हणजे गाता येते, मुख्य म्हणजे असं. आपल्याला स्वर नसला तरी गझल गुणगुणता येते आपल्याला, स्वराची काही गरज आहे असं नाही. मित्रांनो, आणखीन एक सांगायचं म्हणजे गझलेला 5 शेर आवश्यक असतात. 5 शेर लिहिले तुम्ही की गझल लिहिली, पूर्ण झाली, गझलेची कृती पूर्ण झाली. कोणी 10 लिहितं, 11 लिहितं, 12 लिहितं, किती शेर लिहितात, आपले यमक सुचत जातात. यमक हा गझलचा आत्मा असतो, आणि अंत्य यमक नावाचा नवीन प्रकार ह्या गझलला मराठी साहित्याला दिला आहे. अंत्य यमक, डाव मित्राचेच होते नेमके. ह्या गझलमध्ये डाव एवढ्या 3 मात्राचाच यमक आहे, आणि बाकीच्या सगळ्या मात्रा रदीप आहे. आणि काफिया आणि रदीपशिवाय दुसरं काहीच नाही तिथे असं. तर असं काफिया शुद्ध काफिया पाहिजे. आपण म्हणतो ते यमक्या वामन पंडित केवढी प्रचंड कामं केली त्या पूर्वसुरांनी आपल्याकडे आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. गझलेचे सुद्धा माधवजींनी हजारो वृत्त लिहिलीत कवितेसाठी, त्यातले 100-125 वृत्त गझल योग्य तऱ्हेने लिहिता येतात आपल्याला, तेवढी लिहायची. त्याप्रमाणे मी गझलची बाराखडी नावाचं पुस्तक पण काढलंय, पुस्तिका. ती पुस्तिका वाचली तुम्ही की तुम्ही गझल लिहू शकता, एवढी गॅरंटी. सगळं त्याच्यात A to Z सगळं मी बोललो ते सगळं त्यामध्ये आहे. त्यामुळं गझल अगदी व्यवस्थित लिहा, आणि गझल अक्षरगण वृत्तातच लिहिली जाते, ही गुणगाठ मनाशी बांधायची. मात्रा वृत्तात गझल नसते. तिकडे पाहतो आपण व्हॉट्सअपला 8884 8886 अशी मात्रांची बेरीज म्हणजे गझल नव्हे. लगतक्रम बरोबर साधला पाहिजेत, अक्षरगण वृत्त सांभाळलं पाहिजेत, आणि त्या मात्रांची बेरीज मग बरोबर आली पाहिजे. नार नाना नार नाना नार ना 19 मात्रा, त्याचा सिक्वेन्स असा परफेक्ट पाळलं गेलं पाहिजे, तेव्हाच गझल होते. मात्रांची बेरीज 884688 असली काशी कधी अजिबात गझल होत नाही. हा शॉर्टकट झाला. मलाही गझल येते सांगायला हे आपला अभिमान झाला, त्याला गझल नाही म्हणणार, कविता ठीक आहे बरोबर. मग गझलीचा अट्टास कशासाठी, जर गझलची नियम पाळायचे नाही तुम्हाला तर गझल लिहायची, ती गझलीचा अट्टास पाहिजे, सगळे नियम तुम्हाला गझलचे पाठ पाहिजे असं.
आणि मग तुम्ही किती शेरांची गझल लिहिली तरी सुद्धा जेव्हा मैफिलमध्ये जातो आपण फक्त 5च शेर पेश करायचं. एकतर गझलकार जास्त वेळ खातो कवीपेक्षा, की व्याला असे गेलं, कधी आला कधी गेला कळत पण नाही. आणि गझलकार मात्र मग तो बरोबर 10 मिनटं घेतो एका गझलेला. पण त्याच्यातले सगळे शेर देत गेला तर 4 कवी त्याच्यात झाले असते ना. पुन्हा तो गाऊन सादर करणार, म्हणजे आणखीन 15 मिनटं झाली एक गझल, बाकी त्यांचा वेळ खातोय नाही का. तसं व्हायला नको. 5 शेर गाऊन म्हणा, काय हरकत नाही, पण 5च शेर, मतला आणि 4 शेर एवढंच घ्यायचं फक्त. आणि 5 शेरांची गझल आपली पेश करायची, खाली बसायची. गाऊन सादर केल्यामुळे काय होतं की त्यातला शब्दने शब्द कळत जातो. असं कळला की पहिलं कानावर आदळतो आणि मग मनावर आदळतो. आपल्याला कळतं की हा काय शेर आहे, आणि मग आपण कुठे वा म्हणतो. असं जर तुम्ही कविता सुद्धा बरोबर म्हणून गेला तर काय असेल लक्षातच येत नाही. आमच्या सोलानी मॅडम आल्या बरोबर कविता म्हणून गेल्या सुद्धा, त्यांना मी कधी एकदा बसते. बाकी कुठल्याही कवीला मी सांगितलं नाही की हे जाऊन तुमची कविता म्हणून दाखव, मला एक ओळ दाखव. यांना म्हटलं की तुमची कविता माझ्या ह्याच्या कागदावर लिहून द्या, पहिली ओळ काय होते. मला कळालंच नाही ते कधी बोलले आणि कधी काय केलं. आपली कविता सादर करताना आत्मविश्वासपूर्वक सादर करा, हे लिहिलंय मी. असं माणसा जागा हो, देशाचा एक धागा हो, देश तुझा आणि तू देशाचा, देशाची तू आबा. एक शब्द असा कळत गेला पाहिजे, कळत तो भिडत गेला पाहिजे, आणि मग तुम्ही वा म्हणणारच ना, वाट बघायला लागत नाही. असं ज्या लोकांनी घाईत कवितावनी कधी आपली खुर्ची जाणार नाही, तुमची बॅग ठेवून या तिथे पाहिजे तर हरकत नाही. खुर्चीसाठी तुम्ही घाई करू नका अजिबात. आपली पटपट गेला तरी म्हटले कवी असं नका. छाती ठोकपणे आपलं नाना नेहमी बजावून टाकायचं, आपलं खनखन आवाज आला पाहिजे आपल्या कवितेचा. इतकी चांगली कविता झाली पाहिजे. आणि तो आत्मविश्वास केव्हा येतो, तुमची कविता तुम्हाला आधी आवडायला पाहिजे, त्या कवितेनं तुम्हाला आनंद द्यायला पाहिजे. दुसऱ्यांना ती आनंद देणार, आणि आनंद देणारच काही लिहा असं आवडत लिहूच नका. माझे गाव मला माहिती आहे, कशाला जगाला सांगायचे. मान सांगावा जगा, अपमान सांगावा मान सांगावा जना, अपमान सांगावा माना. चांगलं ते द्या ना लोकांना. तुम्ही कुठे मान केलं असेल, मानपान केलं तर ते सांगा ना लोकांना, काय हरकत नाही. आपण तुमच्याजवळच राहूया, गाव बी तुमच्याजवळच राहू दे, मला नको ते गाव. तुमच्या जखमात तुझ्याजवळच ठेव पाहिजे. पण ज्यांनी भुंकर घातली त्याची नावं घ्यायला, असं सकारात्मकच लिहायचं, पण अजिबात नकारात्मक लिहायचं. अख्खं जग मगाशी म्हणून सगळ्यांनी सांगितलं, सगळं अख्खं जगच नकारात्मक आहे. त्याच्यात आणखीन आपण एक चूल कशाला टाकायची. आपण ही सकारात्मकच लिहायचं, ज्यानं लोकांना आनंद होईल, ज्यानं लोकांना प्रोत्साहन मिळेल, काहीतरी करण्याची उर्मी मिळेल, त्यासाठी आपण नेहमी सकारात्मकच लिहायचं. लोकांना चांगलं आहे तेवढंच सांगायचं. फक्त 12 तास सूर्य असतो, प्रकाशतो, हे कसलं 12 तास अंधार असतो. अंधार सांगायची तुम्हाला गरज नाहीये. प्रकाशाचं वर्णन करा ना, प्रकाशाचं कौतुक घ्या, अंधाराचं कशाला कौतुक. असं सकारात्मक ध्येय ठेवा, सकारात्मक वृत्ती ठेवा, जे तुमच्यातनं जे लिहायला होईल चांगलं होईल. आणि दुसरं, आपण जे बोलतो ती गझल झाली, इतकी सोपी गझल. आपण जे बोलतो ती गझल झाली पाहिजे, मग ती कळणारच लोकांना. असं दुर्बोध कविता एखादी दुर्बोध होऊन जाते, ते अजिबात लोकांना कळत नाही. आमच्या ग्रेसने विचार दुर्बोध कसं लिहायचं, अजिबात कळत नाही. रिदम असतो सगळं, तो आपण त्यात वेळ येऊन जातो. काय ऐकलं काय माहिती नाही. अशी गझल ऐकून असं नाही झालं पाहिजे. नाहीतर मग वाकून म्हणेल तुमच्या गझलेला ताबडतोब फिरली पाहिजे होती. शेर देता ताबडतोब फिरली पाहिजे. आणि गझल वाचताना आपलं मतल्यावर पुन्हा यायचं, मतल्याची एक ओळ वाचायची, पुन्हा शेरी टाकायचं, पुन्हा मतला काय लोकांना कळायला पाहिजे. म्हणजे लोक काठिया बरोबर आहे का बाबा या कविता ते बरोबर बघतात.
आणि मग तुम्हाला सांगतात की असं काव्य चुकीचं नाही. काव्य शुद्धच घ्यायचं, यमक नेहमी शुद्धच असलं पाहिजे तुमचं. कवितेचं सुद्धा शुद्ध असलं पाहिजे, गझलेचं असलंच पाहिजे. एक सोप्यात सोपं आहे मित्रांनो. माझे गुरु पी सावराम ठाण्याचे, त्यांनी मला कवितेत मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडे जायचो, आम्ही बसायचो त्यांच्या घरी आणि ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. गुरुच्या समोर कधी त्यांच्या कॉटवर किंवा खुर्चीवर बसलो नाही, त्या पलंगाच्या खाली बसायचं मांडे घालून. आणि ते सांगायचे, राजा गझल हा डोक्यानं लिहायचा प्रांत नाही, कविता हा डोक्यानं लिहायचा प्रांत नाही, तर कविता हृदयानं लिहायचा प्रांत. कधीही डोक्यानं चुकूनही लिहू नकोस, ती अंतःकरणापासून लिही. मग ह्या हृदयातनं आली की त्या हृदयावरती उसळी येते, त्याचा हृदयही आनंदित करते. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला ते सांगेन की गझल हा डोक्यानं लिहायचं प्रांत नाही. उत्स्फूर्त आली पाहिजे, भावना दाटून आले की असं ग्लास पाण्यानं भरल्याने आणखीन ओतलं की खाली पडताना ते गझल उच्चपळून आलं पाहिजे, उच्चपळून आलं पाहिजे. बरोबर गझल तुमच्या वाट्याला येईल. अशी निखळ गझल लिहा, स्वच्छ गझल लिहा, सरळ गझल लिहा, सोपी गझल लिहा, लोकांना समजेल अशी गझल लिहा. आधी तुम्हाला त्यांना आनंद द्यायला पाहिजे, इतरांनाही ती आनंद देऊ शकेल असं काहीतरी लिहा. आता एक गझल सादर करतो माझी, आणि मग खरंच भूक लागली असेल तर थांबतो, नाही तर आणखीन माझ्याकडे खूप आहे बोलायला. ही बघा सोपी 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 गझल. मी योजिले मनाशी अन काय होत गे. मित्रांनो मी आत्मचरित्र लिहिले, माझी 35 पुस्तकं प्रकाशित झाली. अगदी नॅशनल अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड, सगळे अवॉर्ड्स मला मिळाले आणि तुम्हा लोकांची तर खूपच अवॉर्ड मिळालेली आहे. त्यामुळं ही सोपीच सोपी गझल बघा. मी योजिले मनाशी, त्या आत्मचरित्राचं नाव मी योजिले मनाशी असं दिलं आहे. कारण आपल्याला बऱ्याच लोकांना काय व्हायचं असतं, बरोबर. आज मला सगळ्यात भावलं म्हणजे आमचे फोटोग्राफर सर. और तुम्ही लोक एवढे बुजुर्ग आहात काय, पण आमच्या सगळ्यांपेक्षा बुजुर्ग आहेत आमचे फोटोग्राफर. आपण तरी बसलोय, पण मगाची पासून इकडे तिकडे इकडे तिकडे त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्या जोरदार तयार झालं पाहिजे त्यांच्यासाठी. भले माझे फोटो नसतील काढले. तर ही गझल बघा. मी योजिले मनाशी अन काय होत गेलो. मी योजिले मनाशी अन काय होत गेलो. नियती पुढे असावी असं हाय होत गेलो. प्रत्येकाचं दुःख आहे, नियती पुढे असावी असं हाय होत गेलो. पण आपण अडून नाही राहायचं तिथे. राजा परीस सोने होता मला न आले. राजा परीस सोने होता मला न आले. मी भाकरी कुणाची अनमाय होत गेलो. मी भाकरी कुणाची अनमाय होत गेलो. नियती पुढे असावी असं हाय होत गेलो. शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले. शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले. खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो.
खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो. नियती पुढे असावी असहाय होत गेलो. ओठी तुझ्या आता का काटे फुलू पाहती. ओठी तुझ्या आता का काटे फुलू पाहती. ज्या बोचलेत त्यांना मी साय होत गेलो. ज्या बोचलेत त्यांना मी साय होत गेलो. नियती पुढे असावी असहाय होत गेलो. आता मागता बघा. होता मला कणाही अस्तित्व गर्व एके. होता मला कणाही अस्तित्व गर्व एके. लढता परिस्थितीशी मी काय होत गेलो. लढता परिस्थितीशी मी काय होत गेलो. मी योजिले मनाशी आणि काय होत गेलो. नियती पुढे असावी असहाय होत गेलो. इतकं मित्रांनो, इतकं सोपं लिहित चाललंय. आता नुकतंच त्या सोनाली मॅडम आहेत, त्यांनी पुण्याला कार्यक्रमात माझ्या चांगल्या चांगल्या गजला सगळ्या म्हणायला लावल्या मला. त्यामुळे मी तुम्हाला न पटलेल्या गजला आता म्हणालो. पण केव्हाही कुठे गेलं तरी एक गजल नवी म्हणायला सांगतात. गरिबाच्या लग्नाला म्हणा, गरिबाच्या लग्नाला म्हणा. तुम्ही ऐकली असेल गरिबाच्या लग्नाला गजल, तर भीमराव पंचाळे सर या गझलनं त्यांच्या मैफिलीचं सांग नाही. मग ती गझल माझी आवडी. त्या गझलेची निर्मिती अशी झाली मित्रांनो. माझ्या पुतणीचं लग्न आहे. लग्न होतं ते. आता आपण सगळे काय महाराष्ट्रीयन म्हणजे काळी सावळीच असतो फार अगदी. एखाद्या असतील गोरबीर आमचे शॉप मॅडमसारखे, पण जनरली आपण काळी सावळीच म्हणतो. माझी पुतणी पण तशीच होती. तिथं लग्नाला आम्ही 10-15 दिवस आधीच गेलो आणि रोज मग आमच्या वाडा आहे मोठा. त्या वाड्यात सतरंजी आणि सगळे मुलं बिलं सगळी आलेली सगळी बसायची. तर त्यातली ही जी पुतणी होती ती कविता लिहिते. खूप छान कविता लिहिते. ती सगळी बसलेली होती आणि आम्हाला गझल शिकवा ना. आम्हाला गझल नाही लिहिता येत. आत्ताच्या आत्ता लिहून दाखवा. पण म्हटलं गझल काय एवढी सोपी गोष्ट आहे का की लगेच गझल यायला? अशी काही सोपी गोष्ट आहे नाही. म्हणत तुम्ही गझल आम्हाला एक म्हणून एक लिहून दाखवा गझल. बरं म्हटलं ठीक आहे, चला आणा कागद आणा, पेन आणा. कागद पेन आणायला सांगितले. मला कोणतरी पाणी दिलं. मग मी पाणी प्यालो. अरे बोलून पण लक्ष त्यावेळेचं नाही सांगत. तर कागद आणला, पेन आणला. हे बघ आपल्याकडे काय आहे? लग्न आहे. पण आपण कसे आहोत? पण गरीब माणसं आहोत. ठीक आहे. गरीबाच्या लग्नाला पहिली गोळ झाली. ठीक आहे. गरीबाच्या लग्नाला आता कोण नवरी कोण आहे आपल्या लग्नात आहे? ही काय ही बसलेली गुड्डी. गुड्डीला ती कशी आहे? काळी सावळी आहे. ठीक आहे. आपल्या गजलेची ओळ तयार झाली. कशी? गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी. आपला काय हिशोब असतो? आपण सगळे काळे सावळे असं. अच्छा मस्त. गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी. तर दुसरी ओळ आहे ना, दुसरी ओळ लिहितो.
आता महागाई किती प्रचंड आहे की नाही, हे लग्न बिग्न परवडत नाही खरं म्हणजे आपल्याला. मग आपण या महागाईने पिचलोय की नाही, पिचून गेलोय की नाही, ठीक आहे. ती दुसरी ओळ, गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय, महागाईने पिचलेल्यांना होळी काय, दिवाळी. अरे का म्हणे मस्त झाली हो. आणि मग एक 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 नंतर कधीतरी ती गझल पूर्ण झाली. 2 लाईनी तर त्यांना ऐकवलं. लग्न झालं, छान पार पडलं. मग घरी आलो. मग एका रमेश सरकाटे नावाचे असिस्टंट पोलीस कमिशनर, ते माझे शिष्य गझलचे, ते रिटायर झाले. त्यांनी मग गझल संग्रह काढला आहे. म्हणजे गझल संग्रहाचं प्रकाशन तुमच्या आणि भीमरावांच्या हस्ते झालं पाहिजे. ठीक आहे. आम्ही त्या लग्न समारंभाला गेलो, पुस्तक प्रकाशनाला गेलो. आमच्यासाठी रूम वगैरे त्यांनी घेतलेले वगैरे सगळं ठीक. कार्यक्रम झाला. आम्ही जातानाचं येतानाचं रिझर्वेशन केलेलं होतं. आता रात्री जनरली 11:30पर्यंत कार्यक्रम संपतात जेवण खावण. 11:30च्या गाडीचं येतानाच्या मुंबईला जातानाचं रिझर्वेशन केलं. पण आमची जी मैफिल रंगली 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 तिथं 1:30 वाजला. आता काय करायचं म्हणे. अरे 1:30 वाजलं, तुमचं रिझर्वेशन गेलं खड्ड्यात. आता तसेच सगळे आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो. सगळे गझलकार रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो. आता 2:30ला गाडी आहे म्हणे. तोपर्यंत काय करायचं, प्लॅटफॉर्म भुसावळच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही प्लॅटफॉर्मवर बसलो सगळे. भीमराव अध्यक्ष आणि आम्ही आमच्या कविता सुरू केल्या. मी भीमरावच्या जवळ बसते. चला तुमच्या गजला सुरू करा. इथे प्लॅटफॉर्मवर गजला सुरू केल्या. लोक येणारे जाणारे बसायला लागले रसिक म्हणून. आणि सगळ्यांच्या गजलं झाल्यावर मला भीमरावने सांगितली, शेख सर आता तुमची गझल झाली पाहिजे. ही नुकतीच माझी गझल तयार झाली होती. म्हटलं सर वाचून दाखवतं. चालबेल काय नाही, नुकतीच तयार झालेली. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय, महागाईने पिचलेल्यांना होळी काय, दिवाळी. ती गझल वाचल्यानंतर म्हणे, अरे ही सामाजिक विषयाची अतिशय सुंदर गझल आहे म्हणे. काय तुम्हाला आत्ताच्या आत्ता लिहून दे म्हणे. प्लॅटफॉर्मवर बसून ती गझल लिहून दिली भीमरावांना. मग भीमराव आणि आम्ही आता 2:30च्या गाडीनं गाडी फुल. आता काय करायचं म्हणे, इथे पोस्टाचा एक डबा असतो. आता पोस्टाचा डबा, आणि मी पोस्टमास्टर म्हणून रिटायर झालेला, मला कोण अलाउड करतील. मग मी त्या पोस्टाच्या डब्यातनं मुंबईपर्यंत आलो. तर मला पोस्टाच्या बॅगेची सवय होती. धूळ मी आम्ही रोज उठून त्या उघडायचो, पत्र घ्यायचो, परत बांधायचो. भीमरावने प्रत्येक स्टेशन आलं की बॅगा 4 उतरल्या, 4 चढल्या. त्या धुळीचा असा त्रास झाला त्यांना की त्यांना तो दम चढायला लागला. दादर आलं. दादरच्या आधी त्यांनी बायकोला बोलावून घेतलं आणि हिंदुजाला ॲडमिट केलं. इतका त्रास झाला. मला मात्र काय नाही, त्यासाठी पोस्टात नेहमी नोकरी करावी. मी आपल्या घरी आलो. तिथे गेल्यानंतर औषध पाणी सुरू केलं. 1 दिवस, 2 दिवस. 3ऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले, भीमराव खडखडीत बरे झाले होते. भीमरावच्या खिशात काय होतं ते ही गझल होती. डॉक्टर म्हणे, चल हा करा, बघा, बसूया, तपासूया. तुम्ही बसा आता म्हणे, मी तुम्हाला गझल ऐकू. त्यांनी तिथे ती हॉस्पिटलच्या बेडवर, हिंदूच्या हॉस्पिटलला ती गझल त्यांनी तिथे पेश केली. त्यांना अशी ती गझल तिथे चाल लावली त्यांनी, तिथे पेश केली. म्हणजे पहिला ऐकणारा प्लॅटफॉर्म, त्यानंतर ते डॉक्टर, आणि मग आता सगळे जगात सगळ्या प्रसिद्ध आहे ही गझल. अशी ही गझल आहे. आणि भीमरावांनी सगळ्या देशात परदेशात सुद्धा ही गझल फेमस केलेली आहे. आणि त्यांच्या आत्तापर्यंत कितीतरी वर्ष झाली या गोष्टीला, आजही त्यांच्या मैफिलीचा समारोप ह्या गझलेला होतो. ती गझल बघा. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय. महागाईने पिचलेल्यांना, महागाईने पिचलेल्यांना
होळी काय दिवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दुनिये संगे वैर घेतले म्हणती सारे मला कसे, दुनिये संगे वैर घेतले म्हणती सारे मला कसे. खरीच सांगा एका हाती, खरीच सांगा एका हाती वाजत असते टाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. अल्पसंख्य आर्थिक निकषांवर आरक्षण तर हवेच ना, अल्पसंख्य आर्थिक निकषांवर आरक्षण तर हवेच ना. बहुजन समाज खचतो आहे, बहुजन समाज खचतो आहे. साळी काय माळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दिवस उद्याचा अमुचा आणिक अमुच्यासाठी असेलही, दिवस उद्याचा अमुचा आणिक अमुच्यासाठी असेलही. कुणी कसे सांगावे अमुच्या, कुणी कसे सांगावे अमुच्या, लिहिले आहे भाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काय काय. हा शेर बघा तुमच्या आमच्यासाठी. दिवस असे मधुमेहाचे, आपल्या नशिबात कसले दिवस असतात. दिवस असे मधुमेहाचे गोड बोलणे फक्त उरे, दिवस असे मधुमेहाचे गोड बोलणे फक्त उरे. खायाचे ना गोड तयाना, खायाचे ना गोड तयाना, लाडू शंकर पाळे काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. याचं म्हणतं बघा. असे रोजचे होतच असते अमुच्या जगण्याचे के, हसे रोजचे होतच असते अमुच्या जगण्याचे एके. मानपान आम्हाला कसला, मानपान आम्हाला कसला, टिंगल काय टवाळे काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. महागाईने पिचलेल्या, महागाईने पिचलेल्याना होळी काय दिवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय गोरी काय.